Hello student, today we are going to solve some problem depends upon solubility and solubility product. First problem, a solution is prepared by mixing equal volumes of equal volumes of 0.1 molar MgCl2 and 0.3 molar sodium oxalate Na2C2O4 at 293 Kelvin. Would MgC2O4 precipitated out? Precipitate. Given is KSP of given KSP for magnesium oxalate MgC2O4 at 293 Kelvin is 8.56 into 10 raised to minus 5. A solution is prepared by mixing equal volumes of 0.1 molar MgCl2 and 0.3 molar sodium oxalate at 293 Kelvin. आपल्याला दोन सोल्युशन आपल्याला दिलेत. एकाचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.1 मोलार आणि दुसऱ्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे 0.3 मोलार आणि दोन्ही कसे तर इक्वल व्हॉल्यूम आहे. ते मिक्स केले. तर मिक्स केल्यानंतर काय तयार होतं तर मॅग्नेशियम ऑक्झॅलेट तयार होतं जे स्पॅरिंगली सोल्युबल आहे. आणि त्या टेम्परेचरला ह्या टेम्परेचरला जर सोल्युबिलिटी प्रोडक्ट याचा 8.56 इंटू 10 raised to minus 5 असेल तर त्याचं प्रेसिपिटेशन होईल की नाही होईल हे आपल्याला काढायला सांगितलं आहे. तर आपल्याला काय वापरायचे आपल्याला कंडिशन माहिती आहे हो की नाही. आयोनिक प्रोडक्ट इक्वल टू सोल्युबिलिटी प्रोडक्ट असेल तर प्रेसिपिटेशन होत नाही. जर आपण याचा आयोनिक प्रोडक्ट आपल्याला काढावं लागणार आहे. सोल्युबिलिटी प्रोडक्ट आपल्याला दिलेला आहे. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे तर आयोनिक प्रोडक्टची काढायची. दोन्ही सारखे असतील तर प्रेसिपिटेशन होणार नाही. आयोनिक प्रोडक्ट हा जास्त असेल सोल्युबिलिटी प्रोडक्टपेक्षा तर प्रेसिपिटेशन होऊ शकतं आणि आयोनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्टपेक्षा कमी असेल तर इथं सुद्धा प्रेसिपिटेशन होणार नाही. कारण इथं सोल्युशन सुपर सॅच्युरेटेड आणि हे अनसॅच्युरेटेड सोल्युशन असेल. इथं सॅच्युरेटेड असेल. तर मग आपल्याला काय काढावं लागेल तर आयोनिक प्रोडक्ट काढावं लागेल. आता आयोनिक प्रोडक्टसाठी इथं गिव्हन डाटा काय आहे. फर्स्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ MgCl2 0.1 मोलार MgCl2 दिले आणि 0.3 मोलार Na2C2O4 दिलेलं आहे. आणि आणखी काय दिलं KSP इक्वल टू 8.56 इंटू 10 raised to minus 5. आपल्याला काय काढायचं आहे आधी आयोनिक प्रोडक्ट काढायचं आहे. मग आपल्याला आयन्स ह्या MgCl2चं डिसोसिएशन जर झालं तर काय मिळेल आपल्याला Mg2 प्लस प्लस ट्वाइस ऑफ Cl मायनस आणि दोन्ही आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे काय असणार आहे 0.1 मोलार असणार आहे. हे 0.1 मोलार आहे तर यापासून मिळणारे आयन्ससुद्धा 0.1 मोलार आणि हे 0.1 मोलार याचं कॉन्सन्ट्रेशनचा स्क्वेअर असेल Cl मायनस. तसंच इथं आपल्याला Na2
C2O4 हा 0.3 मोलार आहे, हो की नाही. आणि त्याचं जर डिसोसिएशन झालं तर ट्वाईस ऑफ Na प्लस प्लस C2O4 2- आपल्याला असे आयन्स मिळतील. तर हे जे कॉन्सन्ट्रेशन आहे हे काय असेल 0.3 स्क्वेअर असेल आणि हे 0.3 मोलार असेल. आणि यापासून आपल्याला काय मिळालं तर ज्यावेळेस हे दोन्ही कंबाईन केले तर लेस सोल्युबल Mgc2O4 मिळालं. काय मिळालं Mgc2O4 2-. आता जे Mgc2O4 म्हणजे Mg2 प्लस आणि C2O4 2- मॅग्नेशियम ऑक्झॅलेट. आता मिळालेलं मॅग्नेशियम ऑक्झॅलेटचं प्रेसिपिटेशन होणार की नाही होणार. जर आयोनिक प्रोडक्ट जास्त असेल प्रेसिपिटेशन होणार, सोल्युबिलिटी प्रोडक्ट जास्त असेल तर प्रेसिपिटेशन नाही होणार. मग आपल्याला आयोनिक प्रोडक्ट काढायचं आहे. दोन्ही काय आहे इक्वल व्हॉल्यूम आहे, हो की नाही. आणि ज्यावेळेस आपण दोन्हीचं व्हॉल्यूम एकत्र केलं तर ते काय झालं डबल झालं, हो की नाही. आता ह्याचं 1 लिटर असेल ह्याचं 1 लिटर असेल तर टोटल किती झालं 2 लिटर. आता 1 लिटरमध्ये याचं कॉन्सन्ट्रेशन 0.1 मोलार आहे. आणि ज्यावेळेस व्हॉल्यूम 2 मोलार 2 लिटर म्हणजे 2 लिटर इतकं होतं. आपल्याला किती व्हॉल्यूम आहे हे सांगितलेलं नाही. मग मोलॅरिटी म्हणजे काय तर एवढे नंबर ऑफ मोल्स पर DM³ असं आपण घेतोय. मग इक्वल व्हॉल्यूम थोडक्यात आपण 1 लिटर कन्सिडर केलं तर 0.1 मोल्स हे 1 लिटरला असतील आणि 0.3 मोल्स हे 1 लिटरमध्ये असतील. तर व्हॉल्यूम टोटल किती झालं 2 लिटर इतकं झालं, दुप्पट झालं. मग साहजिकच त्याचं कॉन्सन्ट्रेशन 2 लिटरच्या मानानं काय झालं कमी झालं, म्हणजे त्याचं हाफ कॉन्सन्ट्रेशन झालं. देअरफॉर कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg2+. आता इथं आपल्याला काय पाहिजे Mg2+ आणि ह्या ठिकाणून काय मिळणार आहे ऑक्झॅलेट मिळणार आहे. मग ह्याचे आपल्याला कॉन्सन्ट्रेशन काढायचे आणि हे कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे तर इनिशियल जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्याच्या निम्मा असणार आहे, कारण व्हॉल्यूम दुप्पट झालेलं आहे. इक्वल टू 0.1 मोलार डिवायडेड बाय 2 इक्वल टू 0.05 मोलार. कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 2- ते किती आहे 0.3 मोलार आणि त्याची हाफ म्हणजे 0.15 मोलार. आता हे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन झालं. देअरफॉर आयोनिक प्रोडक्ट इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ Mg2+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ C2O4 2- ह्या दोन्हीच्या आयन्सचा कॉन्सन्ट्रेशनचा प्रोडक्ट आपल्याला घ्यायचा आहे. 0.05 इंटू 0.15 ह्याचं आपण कॉन्सन्ट्रेशन घेतलं, याचा प्रोडक्ट जर केला तर काय होईल 15×5 = 75, हो की नाही. आणि किती डिजिट नंतर पॉईंट द्यावं लागेल आपल्याला 1 2 3 and 4, हो की नाही. 0.15 1 2 3 and 4 म्हणजेच काय होईल 1 2 3 7.5 इंटू 10⁻³ आणि आपल्याला सोल्युबिलिटी प्रोडक्ट किती दिलेला आहे 8.56 इंटू 10⁻⁻5 आणि हा दिला 7.5 इंटू 10⁻³ आता निगेटिव्हमध्ये जी स्मॉल व्हॅल्यू असते ती कशी असते मोठी असते, म्हणजे -3 इज ग्रेटर दॅन 10⁻⁵. आपण कन्क्लुजन लिहू. फ्रॉम कॅल्क्युलेशन ionic product is greater than solubility product KSP.
means 7.5 into 10 raised to minus 3 is greater than 8.56 into 10 raised to minus 5. Therefore, Mg magnesium oxalate is precipitated out. Hence, MgC2O4 is precipitated out. याचं प्रेसिपिटेशन घडून येईल. पुन्हा एकदा लक्षात घ्या काय केलं आपण. इथं इक्वल व्हॉल्यूम घेतलं, एकत्र केल्यामुळे व्हॉल्यूम डबल झालं. व्हॉल्यूम जर डबल झालं तर कॉन्सन्ट्रेशन हाफ झालं. मग त्याच्या आयनचं कॉन्सन्ट्रेशन इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचं आपण हाफ केली दोन्ही ठिकाणी. हे झालं आयनचं कॉन्सन्ट्रेशन. त्याचा आपण प्रोडक्ट घेतला, तो आयोनिक प्रोडक्ट हा सोल्युबिलिटी प्रोडक्टपेक्षा जास्त आहे, म्हणून याचं प्रेसिपिटेशन घडून येईल. Second problem. The solubility product of AgBr is (5.2 into 10 raised to minus 13). Calculate its solubility. Calculate its solubility in moles per dm cube and grams per dm cube. Grams per dm cube. And also given molar mass of AgBr. Equal to 187.8 gram per mole. काय दिलं आहे आपल्याला. सोल्युबिलिटी प्रोडक्ट दिलेला आहे KSP. गिव्हन KSP इक्वल टू 5.2 इंटू 10 raised to minus 13. आणि विचारलं काय. यस विचारला कशामध्ये. मोल्स पर डीएम क्यूब आणि ग्रॅम्स पर डीएम क्यूबमध्ये आपल्याला सोल्युबिलिटी विचारली आणि मोलार मास दिलेला आहे 187.8 gram per mole. For AgBr, relationship between KSP and S. AgBr gives Ag plus Br minus. Therefore, x equal to 1 and y equal to 1 जर असेल, आता फॉर्म्युला डायरेक्ट पार्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट लिहू शकता. नसेल पार्ट तर मग KSP इक्वल टू x रेज टू x इंटू y रेज टू y इंटू s रेज टू x प्लस y हा फॉर्म्युला यूज करून आपण तो KSPची व्हॅल्यू काढू शकतो. आता इथं 1 रेज टू 1 इंटू 1 रेज टू 1 इंटू s रेज टू 1 प्लस 1 दॅट इज इक्वल टू KSP इक्वल टू s स्क्वेअर and s equal to KSP divided by अंडर रूट KSP. इथं काय केलं दोन्ही बाजूचा स्क्वेअर रूट घेतला. s इक्वल टू अंडर रूट KSP. मग s इक्वल टू 5.2 इंटू 10 raised to minus 13. तर मग हे काय करू आपण इवन नंबर्स करून घेऊ. 52 इंटू 10 raised to minus जर 14 केलं तर अंडर रूट 52 आपल्याला बघावं लागेल आणि हे 10 raised to minus 7 होईल. आता 52चा अंडर रूट किती येईल 7 पेक्षा थोडासा जास्त येईल कारण 49चा रूट हा 7 असतो. ओके नाही तो किती आला 7.2 इंटू 10 raised to
-7 हे जसेच तसे घेतले. हे आलं मोल्स पर डीएम क्यूब. ही सोल्युबिलिटी कशात आली? मोल्स पर डीएम क्यूब. आपल्याला कशात करायची आता? आणखी ग्रॅम्स पर डीएम क्यूबमध्ये. वी नो दॅट सोल्युबिलिटी in moles per dm cube equal to solubility in grams per dm cube divided by molar mass grams per mole. आता सोल्युबिलिटी इन ग्रॅम्स पर डीएम क्यूब काढायची तर हे डिवाइड आहे इथं डिनॉमिनेटर, इकडे आल्यानंतर न्यूमरेटर होईल आणि याला मल्टिप्लाय होईल. देअरफॉर सोल्युबिलिटी इन ग्रॅम्स पर डीएम क्यूब इक्वल टू सोल्युबिलिटी इन मोल्स पर डीएम क्यूब इंटू मोलार मास ग्रॅम्स पर मोल. आता हे मोल पर मोल कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील आपल्याला ग्रॅम्स पर डीएम क्यूब. आता मोल्स पर डीएम क्यूबमध्ये किती आली? 7.2 इंटू 10⁻⁻⁷ आणि मोलार मास किती दिलं? 187.8. हो की नाही? हे कशात आहे? ग्रॅम्स पर डीएम क्यूब आणि हे ग्रॅम्स पर मोल, म्हणजे आपल्याला आन्सर काय राहील? ग्रॅम्स पर डीएम क्यूब. हे मोल्स पर डीएम क्यूब आणि हे ग्रॅम पर मोल. मग हे पर मोल आणि मोल कॅन्सल, मग खाली काय शिल्लक राहील? ग्रॅम्स पर डीएम क्यूब. आता ह्याचा प्रोडक्ट घेण्यासाठी आपल्याला लॉग घ्यावा लागेल. log of 7.2 into 10⁻⁷ plus log of 187.8 equal to, आता हे एक्सपोनेन्शियल आपण बाजूला घेऊ. log of 7.2 0.72चा 0 मध्ये बघायचा. (0.8573) कॅरेक्टरिस्टिक 2 दिला, पण 18चा 7 आणि 8 मध्ये तो 2.2737 आणि एक्सपोनेन्शियल आपण बाजूला घेऊ 10⁻⁷. आता हे दोन्हीचे ॲडिशन किती येईल? 7 आणि 3 10 आणि 10 आणि 1 11 आणि 7 आणि 5 12 आणि 1 13 आणि 8 आणि 3 11 आणि हे 3 याचा अँटी आणि त्या अँटीला 10⁻⁷ असेल. 0.13चा 1 आणि 0 मध्ये तो येतो 1352 1352. आता एक्सपोनेन्शियल तर 1 नंतर दिलं आणि 10⁻³ जर केलं आणि हे 10⁻⁷ तर काय येईल? 1.352 इंटू 10⁻⁴. हे काय येईल? ग्रॅम्स पर डीएम क्यूब. सोल्युबिलिटी इन ग्रॅम्स पर डीएम क्यूब. आणखी एक शेवटचा प्रॉब्लेम सॉल्व करू आपण. थर्ड प्रॉब्लेम. इफ 20.0 डीएम क्यूब of 0.050 molar BaNO3 twice are mixed with
मिक्स विथ 20.0 cm cube, इथं सुद्धा cm cube आहे, cm cube of 0.020 molar NaF will be a F2 precipitate. And also given KSP of BaF2 1.7 into 10⁻⁻⁶ at 298 Kelvin. तर मगाशी आपण जो प्रॉब्लेम सॉल्व केला, मगाशी आयोनिक प्रोडक्ट काढलं आणि त्याची ती रिलेशन आपण सोल्युबिलिटी प्रोडक्ट सोबत वापरलं आणि त्या ठिकाणी आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट, देअरफॉर प्रेसिपिटेशन ऑकर्स, असा आपला आन्सर आला. आता इथं सुद्धा आपल्याला आयोनिक प्रोडक्ट काढायचं आहे, परंतु तिथं जसे व्हॉल्यूम आपण 1 लिटर इथं घेतलं होतं, मोल्स पर लिटर मोलॅरिटी दिल्यामुळं जेवढं व्हॉल्यूम एकाचं आहे त्याचे दुप्पट व्हॉल्यूम, म्हणजे दुसऱ्याचं सेम व्हॉल्यूम असल्यामुळे दुप्पट झालं. आता इथंही व्हॉल्यूम सेम आहे, परंतु ते ठराविक अमाऊंट दिलं आहे आपल्याला 20 cm cube असं दिलं आहे. मग फायनल जे व्हॉल्यूम आहे दोन्ही मिक्स केल्यानंतर फायनल व्हॉल्यूम किती होणार आहे, 40 cm cube इतकं होणार आहे. मग आपला जो फॉर्म्युला आहे, मग आपल्याला जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते कॉन्सन्ट्रेशन फायनल कॉन्सन्ट्रेशन आपलं चेंज असणार आहे, हो की नाही. तर फायनल कॉन्सन्ट्रेशन किती असणार, आता आपल्याला हे BaNO3 ट्वाइस आणि NaF याची रिॲक्शन झाली, BaNO3 ट्वाइस प्लस NaF, तर काय मिळणार आहे यापासून, NaNO3 आणि BaF2, तर रिॲक्शन अशी असेल, बॅलन्स रिॲक्शन BaF2 प्लस Na ट्वाइस ऑफ NaNO3. आता यापासून जे BaF2 मिळालेलं आहे हे कसं आहे, स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट, आणि त्याचं प्रेसिपिटेशन होईल का असं आपल्याला विचारलं आहे आणि KSP इथं दिलेलं आहे. तर आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कशाचं काढायचं आहे, Ba2 प्लस आणि F2 मायनस याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन मिळवायचं आहे. आता इनिशियल कॉन्सन्ट्रेशन हे किती दिलेलं आहे, 0.05 मोलार, आणि NaF साठी दिलं म्हणजे फ्लोरीनसाठी. आता ह्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे तेच कशाचं असणार आहे, Ba2 प्लस, आणि हे कॉन्सन्ट्रेशन कशाचं असणार आहे, F2 मायनसचं. परंतु आता व्हॉल्यूम चेंज झाल्यामुळे ते कॉन्सन्ट्रेशनसुद्धा चेंज झालेले आहे. तर मग न्यू कॉन्सन्ट्रेशन काय असेल, देअरफॉर आफ्टर मिक्सिंग न्यू व्हॉल्यूम इज or final volume is (20 + 20 = 40 cm cube. हे फायनल व्हॉल्यूम आलं. आता आपला एक फॉर्म्युला आहे बघा, M1V1 = M2V2. आता ही M काय, कॉन्सन्ट्रेशन, आणि हे व्हॉल्यूम आहे. कॉन्सन्ट्रेशन आणि व्हॉल्यूमचा प्रोडक्ट, इनिशियल प्रोडक्ट इक्वल टू फायनल कॉन्सन्ट्रेशन अँड फायनल व्हॉल्यूम. आता हे फायनल कॉन्सन्ट्रेशन म्हणजे कुणाचं कॉन्सन्ट्रेशन, तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ BaNO3 ट्वाइस याचं फायनल कॉन्सन्ट्रेशन काय असेल, तर काय होईल, M1V1 / V2. हे M2 आपल्याला काढायचं आहे, फायनल कॉन्सन्ट्रेशन M2 काढायचं आहे. तर V2 इथं मल्टिप्लाइड इकडे गेल्यानंतर काय होईल, डिव्हाइड होईल. आता M1 किती आपल्याला 0.050 मोलार, आणि त्याचं व्हॉल्यूम किती आहे, तर 20 cm cube, आणि फायनल व्हॉल्यूम किती आहे, 40 cm cube. 20 × 20 20 × 2 40 आणि cm cube कॅन्सल. आता याची हाफ डिवायडेड बाय 2 0.0
हे किती होतील, बी 2 4 आणि बी 5 10. हे झालं न्यू मॉलॅरिटी झालं. मग तसेच न्यू मॉलॅरिटी, फायनल मॉलॅरिटी ही कशाची काढणार आहे आपण, NaFची काढणार आहे. कॉन्सन्ट्रेशन ऑफ NaF म्हणजेच NaFचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे F2 मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जे आपण इथं यूज केलेलं आहे, इक्वल टू M1V1 डिवायडेड बाय M2. या ठिकाणी M1 किती आहे तर 0.020 मोलार आणि व्हॉल्यूम आहे 20 cm³ आणि फायनल व्हॉल्यूम आहे तर 40 cm³. इथंही 20 × 20 20 2 40 आणि याचे हाफ होईल 0.010 मोलार. आता आपल्याला काय काढायचं आहे, आयोनिक प्रोडक्ट. आयोनिक प्रोडक्ट कशाचा काढायचा, BaF2चा. त्याची रिॲक्शन कशी असेल डिसोसिएशनची, Ba2 प्लस प्लस ट्वाइस ऑफ F मायनस. Therefore, ionic product equal to concentration of Ba2 plus into concentration of F2 minus square. एक्सपोनेन्शियल आपण रेज टू पॉवर आपण करतोय, ओके नाही. आता आपल्याला इथं हे Ba2 प्लससाठी व्हॅल्यू मिळाली आणि इथं जी व्हॅल्यू मिळाली ती F2 मायनससाठी मिळाली. मग आपलं BaF2 ओके नाही गिव्स Ba2 प्लस प्लस F2 मायनस F म्हणजे ट्वाइस ऑफ 2 मायनस. Therefore, ionic product equal to concentration of Ba2 plus into F2 minus square. Ba2 plus किती मिळालं 0.025 आणि F2 minus मिळालं 0.010. ही आपली गिव्हन डाटामधील आयोनिक सोल्युबिलिटी प्रोडक्टची व्हॅल्यू. आता हे किती येईल, सॉरी इथं हे स्क्वेअर होईल 0.01. आता हे एक्सपोनेन्शियल फॉर्ममध्ये जर आपण लिहिलं तर 10⁻⁴ काय होईल -3 होईल, 1 2 आणि 3. आणि हे जर लिहिलं 1 2 आणि इथं 2 येईल, 1 × 10⁻² आणि त्याचा काय होईल स्क्वेअर होईल. मग 25 × 10⁻³ × 10⁻⁴ इक्वल टू काय होईल 225 × 10⁻⁷. म्हणजेच काय 2.5. हे जर एक्सपोनेन्शियल इकडे घेतलं, डिजिट इकडे घेतला तर 10⁻⁻ काय होईल -6. आता मुद्दाम आपण दोन्ही एक्सपोनेन्शियल काय केले सारखे केले. 1.7 × 10⁻⁶ आणि 2.5 × 10⁻⁶. कुठली व्हॅल्यू जास्त आहे तर आयोनिक प्रोडक्टची व्हॅल्यू इथेही जास्त आहे आणि सोल्युबिलिटी प्रोडक्ट हा कमी. मग आपण काय लिहिणार, सिन्स आयोनिक प्रोडक्ट इज ग्रेटर दॅन सोल्युबिलिटी प्रोडक्ट BaF2 is precipitated out. तर BaF2चं प्रेसिपिटेशन घडून येईल.